वर्धा शहरातील कार्ला चौक परिसरात अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या एका तरुणाला रामनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने धडक कारवाई करत अटक केली। आरोपीकडून एमडी मेफेड्रॉन सह एकूण 1,56,720 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कार्ला चौक परिसरात एक इसम अंमली पदार्थ विक्रीसाठी फिरत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली। त्यानुसार प्रभारी ठाणेदार अजय भुसारी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचला। शनी मंदिराच्या मागील भागात सुझुकी बर्गमन दुचाकीवर संशयित तरुण बसलेला दिसला। पोलिसांना पाहताच त्यांनी पळ काढला, मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले। तपासणी दरम्यान दुचाकीतून डिक्कीतून 11 प्लास्टिक पिशव्यात 4.43 ग्राम एमडी पावडर किंमत अंदाजे 17,720, कंपनीचा मोबाईल, एमडी विक्रीतून मिळालेली रोख रक्कम 4,000 तसेच 1,20,000 किमतीची सुझुकी बर्गमन दुचाकी जप्त करण्यात आली आहे। अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव जुनेद खान शकील खान पठाण, वय 23 वर्ष, राहणार इंदिरानगर आरवी नाका वर्धा असे असून त्यांच्या विरुद्ध एनडीपीएस कायदा 1985 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। पुढील तपास सुरू आहे। महाराष्ट्र 24 करिता संतोष देशमुख, वर्धा।